काही वर्षांपूर्वी पार्किंगची सुविधा होती, पण मेट्रो स्टेशन झाल्यामुळे या ठिकाणी पार्किंग त्यांचं गेलेलं आहे। पार्किंगचा जो प्रश्न आहे तो भेडसावतोय पुण्यातल्या एका नामांकित रुग्णालयाला। पार्किंगचं काम हाती घेतलेलं आहे ते खरंच कायदेशीर आहे का? एखाद्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला जेव्हा तुम्ही भेटायला जाल किंवा अगदी तुम्ही स्वतः रुग्ण असाल किंवा रुग्णाचे नातेवाईक असाल आणि तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाणार असाल तर तिथे पार्किंग शोधण्यासाठी तुम्हाला तब्बल 15-20 मिनिटं किंवा त्याही पेक्षा जास्त म्हणजे अर्धा तास वगैरे जर लागू शकतो तर त्यावेळी तुमची मनस्थिती कशी असेल खरं तर याचा विचार तुम्ही करू शकतात। आणि अशीच परिस्थिती म्हणजे हा पार्किंगचा जो प्रश्न आहे तो भेडसावतोय पुण्यातल्या एका नामांकित रुग्णालयाला। ते रुग्णालय आहे अर्थात पुण्यातलं धर्मादाय रुग्णालय रुबी हॉल क्लिनिक। सध्या मी त्याच परिसरामध्ये उभी आहे आणि या ठिकाणी तुम्ही जर बघू शकतात तर हे वरती मेट्रो स्टेशन सुद्धा तुम्हाला दिसत असेल। हे मेट्रो स्टेशन आहे रुबी हॉल क्लिनिकचं। पुणे स्टेशनचा परिसर याला जवळ आहे आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये मोठी गर्दी खरं तर दिसत आपल्याला पाहायला मिळते। काही वर्षांपूर्वी पार्किंगची सुविधा होती, पण मेट्रो स्टेशन झाल्यामुळे या ठिकाणी पार्किंग त्यांचं गेलेलं आहे। आणि या दृश्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवते हे जे पार्किंग तुम्हाला दिसतंय अतिशय जुन्या आणि पडक्या इमारतीमध्ये हे जे पार्किंग केलेलं आहे हे पार्किंग फक्त रुबी हॉल क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांसाठी हे आहे, पण तेही पुरेसं नाहीये। खरं तर एकीकडे महापालिका पार्किंग धोरण आखत असताना किंवा ते झालेला असतानाही पार्किंग सारखा प्रश्न पुण्यातल्या या नामांकित अशा रुग्णालयाला भेडसावतो आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रुबी हॉल क्लिनिक मध्ये दररोज हजारोंच्या संख्येनं रुग्ण जे आहेत ते उपचार घेत असतात। त्या रुग्णांना भेटायला जे कोणी ऍडमिट असतात त्यांना भेटायला त्यांचे नातेवाईक येत असतात। या सगळ्यांना पार्किंगचा खूप मोठा प्रश्न भेडसावतोय आणि इथे केवळ कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरती सोय रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयानं केलेली आहे, परंतु कुठलीही ठोस उपाययोजना पार्किंगच्या बाबत या रुग्णालयाकडे नाहीये, कारण जागा अपुरी पडते। एकीकडे रुबी हॉल क्लिनिकचं जर आपण चित्र बघितलं तर एका गेटमधनं अगदी VIP ज्या गाड्या आहेत, अलिशान गाड्या ज्या आहेत त्या प्रवेश करताना आपल्याला दिसतात आणि रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक मनस्ताप भोगावा लागतोय। रुबी हॉल क्लिनिक हे खरं तर धर्मादाय रुग्णालय आहे आणि त्यामुळे शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या अनेक गोष्टी या संदर्भात खरं तर करता येऊ शकतात। आता रुग्णालयाच्या या दृश्यांमध्ये तुम्हाला खरं तर काही व्हिडिओ जे दिसत आहेत ते रुग्णालयाच्या काही आतील भागातले आहेत, ज्या ठिकाणी आता केबल टाकण्याचं काम कदाचित सुरू आहे मागच्या काही वर्षांपासून, ते सुद्धा अजून पूर्ण झालेलं नाहीये, जिथे आधी पार्किंगची सुविधा होती। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी या दृश्यांमध्ये जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे की इथे फक्त कर्मचाऱ्यांसाठी पार्किंगची सुविधा आहे, परंतु त्याच्या पलीकडे म्हणजे जेव्हा या ठिकाणी पार्किंग करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक जेव्हा येतात तेव्हा त्यांना इथे पार्किंग करू दिलं जात नाही, जागा असेल तरी करू दिलं जात नाही। आणि त्याच्या शेजारी जिथे सशुल्क आहे म्हणजे जिथे पैसे भरून तुम्हाला पार्किंग करता येऊ शकतं अशी सोय केलेली आहे। अर्थात ते सुद्धा किती कायदेशीर आहे हा सुद्धा एक खूप मोठा खरं तर प्रश्न आहे। पण जेव्हा मी तिथे चौकशी केली तेव्हा असं सांगण्यात आलं की एका सोसायटीची प्रायव्हेट सोसायटीची ही प्रायव्हेट पार्किंग आहे, परंतु याच्यासाठी ठेकेदार कोण आहेत, त्याने कशा पद्धतीनं हे सगळं पार्किंगचं काम हाती घेतलेलं आहे ते खरंच कायदेशीर आहे का, त्यातनं मिळणारा जो पैसा आहे तो नेमका कोणाकडे जातो, असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत। पण सध्या पुण्यातल्या या रुबी हॉल क्लिनिकला येणाऱ्या या रुग्णालयामध्ये येणाऱ्या सगळ्या रुग्णांच्या नातेवाईकांना असू देत किंवा रुग्णांना असू देत पार्किंगमुळे खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। त्यामुळे साहजिकच आता सगळ्यांची मागणी होताना दिसतीये की लवकरात लवकर अशा पद्धतीचं पार्किंग जे आहे ते रुग्णांच्या नातेवाईकांसाठी रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात यावं की जेणेकरून त्यांची जी पार्किंगची ही जी समस्या आहे ती लवकरात लवकर सुटू शकेल। आता प्रशासन यावर नेमका काय तोडगा काढतंय हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।